मार्केटिंगची धावपळ करणारी एक महिला जेव्हा स्वतःच्या व्यवसायात बॉस होते तेव्हा अनुभव कसा असतो? हॉस्पिटलची नोकरी सोडून शुराय अमृत तुल्यच्या सोबतीने स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अशाच एका महिलेची गोष्ट. माझं नाव आशा दोळे. माझी फ्रँचायझी 6 महिने झालेले. डिसेंबरला आम्ही सुरुवात केलेली. पहिले मी जॉबला होती, मार्केटिंगला होती हॉस्पिटलला. त्याच्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी गेली, तिथे बघितलं शुराईवाल्यांचं. तर माझ्या मनात पण उत्साह आला की मी पण एक फ्रँचायझी घ्यावी, सुरू करावी, बिझनेस करावा. तर मी पराग सरांना भेटली, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं आणि आपलं हे शाखा सुरू केलं. मार्केटिंग क्षेत्रात काम करताना आशाताईंनी शुराय अमृत तुल्यचा वाढता पसारा पाहिला आणि त्यांनी स्वतःचा बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला थोडी भीती वाटली, अनेक अडचणीही आल्या, पण पराग सरांचं मार्गदर्शन आणि खंबीर पाठिंब्यामुळे आशाताईंनी प्रत्येक आव्हानावर मात केली. अडचणी खूप आल्या, पण त्याच्यामधून पण आम्ही निघालो. भीती वाटायची टाकायच्या आधी पण, टाकल्यानंतर पण आता ते काही भीती वगैरे काहीच नाही. आता सगळं व्यवस्थित चालू आहे. जेव्हा कस्टमर आपली तारीफ करता फ्रँचायझीची चहाची, तेव्हा मला खूप आनंद होतो. उन्हाळा जरी आला तरी चहाचं मला काहीच हे वाटलं नाही. जसं हिवाळ्यात होतं तसंच उन्हाळ्यात पण चालू आहे चहाचं. कस्टमरांना खूप चहा आवडतो, गुळाचा साखरेचा खूप आवडतो. खूप इथे सगळ्या लोकांना गुळ एकदम युनिक टेस्ट वाटते. खूप छान आणि रिस्पॉन्स खूप भारी भेटलेला आहे मला. सरांसोबत एकदम छान फ्रेंड सारखं सगळ्या गोष्टींना सपोर्ट करणारे, खूप चांगलं मार्गदर्शन करता. प्रत्येक प्रॉब्लेम आली की मी त्यांना कॉल करते, मेसेज करते, ते मला तिकडनं कॉल करून सांगता की ह्या सणी असं करायचं मॅडम, होऊन जाईल, असं होईल तसं होईल. ते सगळ्या गोष्टी कॉपरेट करता मला. शिरा टीमबद्दल धन्यवाद. खूप कॉपरेट करता सगळेजण. सगळे वेळेवर वस्तू वगैरे येता, सगळं काही व्यवस्थित आहे. फोन केल्यावर लगेच 2 तासांनी 3 तासांनी वस्तू अवेलेबल होऊन जाते. बाकी काहीच अडचण नाही. पहिले नोकरीवर जायचो जॉबला, तेव्हा सगळ्या गोष्टींचं हे होतं, पण आता बिझनेस टाकल्यानंतर वाटतं सगळ्या गोष्टी पूर्ण होतील, स्वप्न पूर्ण होईल. संकटाच्या वेळी हक्काने मदत करणारी शुराईची टीम, यामुळेच आज आशाताईंची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. भारताचा सुप्रसिद्ध चहा शुराय अमृत तुल्य.